श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहात तुम्ही सगळ्या? तुम्ही मला आधीपासूनच ओळखत आहात आपल्या इंडियन मॉम या सुनेत्रा या चॅनेल मधून. तर आपण आता हे स्वामी भक्ती परिवार किंवा स्वामी परिवार, नुसता स्वामी परिवार हे नाव आपण चॅनेलचं ठेवलेलं आहे आणि स्वामी परिवार भरपूर आपल्याला जोडायचा आहे. आता तुम्ही म्हणाल ताई एवढे चॅनेल कशासाठी? तर तुम्हाला एक मी त्याचं कारण सांगते की गेल्या वर्षी आपल्या चॅनेलमध्ये जो काही गॅप पडला एक वर्षभराचा, काही माझ्या पर्सनल रिझन्समुळे, त्यामुळे काय झालं, युट्यूबचा अल्गोरिदम खाली गेला. म्हणजे एक वर्षापूर्वीचे माझे व्ह्यू लाखोना असायचे आणि आता मी कितीही चांगले व्हिडिओ बनवले तरी ते 10,000 15,000 अशा याच्यात जायला लागले. मग आपल्याकडे एवढं जर म्हणजे चांगली माहिती आहे तर ती माझ्या सगळ्या सबस्क्रायबर पर्यंत पोहोचावी ही माझी धडपड आहे. म्हणून आपण हे स्वामी परिवार हे चॅनेल ओपन केलेले आहे, बाकी कोणतेही कारण नाही. इंडियन मॉम सुनेत्रावर रेग्युलर व्हिडिओ येणारच आहेत, पण तसंच तुम्ही या चॅनेलला प्रेम देऊन लवकर लवकर ह्याचे पण 100K तुम्ही पूर्ण कराल अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि खरं सांगते की सबस्क्रायबर पेक्षा मला जितके जण सबस्क्राईब करत आहात तेवढ्या जणांनी बघणे मला गरजेचं आहे. नाहीतर सबस्क्रायबर 6-7 लाख आणि बघतायत 50-60 हजार जण किंवा फार तर फार 1 लाख जण. यापेक्षा म्हटलं बरे तो 5,000-10,000चा सध्या ग्रुप असू दे, पण तो सगळा बघणारा असू दे. तर आजच्या सुरुवातीच्याच व्हिडिओला मी दिवाळीचा व्हिडिओ करत आहे. आता या चॅनेलवर तुम्हाला काय काय बघायला मिळेल, तर या चॅनेलवर अर्थातच स्वामी भक्ती, उपाय, ज्योतिषशास्त्रीय उपाय, न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी, त्याचप्रमाणे तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन हे सगळंच बघायला मिळणार आहे. पण माझ्या खूप फॅमिलीच्या या तक्रारी आहेत की ताई आम्हाला नोटिफिकेशन येत नाही, म्हणून एक हा प्रयत्न आहे की चला तिकडे नोटिफिकेशन येत नाही तर आपण इकडे हे करूया. चला आता दिवाळीच्या व्हिडिओला सुरुवात करूया. दिवाळीच्या आधी तुम्हाला घरातनं काही वस्तू काढून टाकायच्या आहेत. कोणत्या आहेत त्या वस्तू लगेचच जाणून घेऊया. कारण दिवाळी म्हटलं की आपल्या घरामध्ये आपण लक्ष्मीचं आगमन करत असतो. तसं तर मी वेळच्या वेळीच तुम्हाला सांगत असते की वर्षातून एकदा लक्ष्मीची सेवा करायची नाही तर दररोज करावी. वर्षातून एकदा स्वच्छता करू नये तर ती आठवड्याला डीप क्लिनिंग नक्की करावं. ही सवय मी आता स्वतःलाही लावून घेतली आहे. कारण जेव्हा आपण वर्षातून 1-2 वेळा घर स्वच्छ करायला घेतो ना तेव्हा आपणच दमून जातो आणि एवढी घाण घरात बघून असं वाटतं अरे आपण एवढ्या घाणीत राहतो कसं. त्यामुळे ती सवय ठेवू नका. आठवड्याला ठरवा की आज बेडरूम आवरती, आज हॉल आवरती, आज किचन आवरते, असं करून घ्या. पण आता दिवाळीबद्दल बोलूया. दिवाळीला काय काय घराबाहेर काढायचं आहे, तर दिवाळीला सगळ्यात आधी घरातले रद्दी, भंगार तुम्हाला पूर्णपणे बाहेर काढायचे आहे. कारण अशा ठिकाणी राहू बसतो आणि मग आपली प्रगती थांबते. म्हणून आपल्याला घरातले भंगार आणि रद्दी, नको असलेली पुस्तके, तुटलेली पेन, त्याचप्रमाणे तुटके चार्जर, टायर्स असतात बऱ्याच ठिकाणच्या गच्ची गॅलरीमध्ये, ते टायर, ज्या काही वस्तू तुम्ही 6 महिने वापरलेल्या नाहीत, अर्थात अशी पितळेचं भांडण ते तुम्ही 6 महिने वापरलं नाही असं नाही. क्लटर ज्याला आपण म्हणतो की जे नको आहे, तुटलं आहे, काही कारणाने नुसतंच आठवणी म्हणून ठेवलं आहे, तर असं एखादं सासूबाईंचं, त्यांच्या सासूबाईंचं पारंपरिक भांड असेल त्याचा फोटो काढून आठवण म्हणून ठेवा. पण ते तुटकं, चिरलेलं, न वापरातल्या वस्तू लगेचच तुम्ही भंगारमध्ये टाका. ज्या चांगल्या असतील त्या कोणाला तरी वापरायला द्या, ज्या तुम्ही वापरत नाहीये. ही सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ज्या दरवाजाच्या कड्या असतात ज्यातनं किरकिर आवाज येतो बघा, लोखंड गंज चढला की त्याला आवाज येतो. आणि बऱ्याच घरांचे गेट वगैरे, जे मुख्य गेट जिथं लक्ष्मी येणार आहे असे गेटच गंजलेले असतात, तर त्या पॉलिश पेपरनी सगळा गंज काढून, वाटलं तर रंगवाला बोलवून त्याला ऑइल पेंट, रंग जे काही तुम्ही देता तुमच्या घराला तर त्या पद्धतीने रंग देऊन घ्या. घरातल्या घरात दिलात तर 100-200 रुपयात त्या गेटला रंग देऊन होतो. सगळ्या कड्या स्वच्छ करा. ज्याचे तुम्हाला गंज दिसेल तो काढा. ज्यातून आवाज येत आहे किरकिर त्यामध्ये मशीन ऑइल मिळतं, ते ऑइल सोडा. आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर, आता तुमचं जर स्वतःचं मोकळं घर असेल तर तुटलेली झाडं, मेलेली झाडं, म्हणजे ज्याच्यात जीव नाहीये, सुकून पडली आहेत ती झाडं, पिवळी पानं, वाढलेल्या फांद्या, स्वच्छता, जे काही तुमचं आहे घराचं अंगण, पुढची मागची सगळी स्वच्छता तुम्हाला करून घ्यायची आहे. त्यानंतर मुख्य दरवाजाकडे लक्ष द्या. तोरण किती दिवसाचं पडलेलं आहे,
मी बऱ्याचदा सांगते की दसऱ्याला, आता दसऱ्याचं तोरण अजून लोकांचं असेल, पण नाही, फुल वाळलं की जसं आपण देवघरातलं निर्माल्य काढतो तसाच दरवाजाचा जो आपण हार आहे, कितीही महागातला असू दे, कितीही चांगला असू दे, फार तर फार दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तो निघाला पाहिजे. त्यामुळे तो लगेच काढून टाका. जो मुख्य दरवाजाचा आहे तो मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्या. त्याच पद्धतीने तुटकी भांडी सांगितली मी तुम्हाला, तेही काढून घ्या. प्लॅस्टिक नको असलेलं, पार्सलचं प्लॅस्टिक, काय काय जे घरात असेल, जे तुम्हालाच माहिती, अंथरुणं पांघरुणं धुवून घ्या, बेड क्लीन करून घ्या, गादीला ऊन द्या, जे तुम्हाला जमेल, जसं तुम्हाला जमेल. पडदे स्वच्छ करून घ्या, देवघर स्वच्छ करून घ्या. देवघरात मूर्ती बदला, ज्या अतिशय जुन्या झाल्यात, 3 पिढ्या त्या मूर्ती आहेत, उपयोग नाही. त्याचे डोळे, कान, तोंड कुठंतरी भंगलेलं असतं आणि मग आपण म्हणतो आम्हाला लक्ष्मी का पावत नाही. ते सगळे देव बदला. आपल्याकडे सगळ्या देवी देवतांच्या मूर्ती, श्रीयंत्र, कुबेर यंत्र सगळं आहे, रुद्रयंत्र. तुम्हाला काही हवं असेल तर 77 57 94 94 41 या आपल्या नंबरवर तुम्ही मागवू शकता. देवासाठी अत्तर, कापूर, उदबत्त्या हे पण तुम्ही मागवू शकता. तर अशा पद्धतीने दिवाळीची साफसफाई, घरातील अडगळ आपल्याला काढून टाकायची आहे, नाहीतर बरंच मोठं नुकसान आपलंच होतं. तर आत्ताच्या या नवीन चॅनेलवरचा नवीन व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.